नामाच्या बळे नभिऊ सर्वथा कळीकाळाच्या माथा सुटे मारू वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गावणी नाचू रंगी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग भगवंताचे लढीवाळ भक्त अंतकरणामध्ये ईश्वराला साठवणारे कर्मे येशू भजावा ही शिकवण ज्यांनी अवघ्या महाराष्ट्राबरोबर जगाला दिली ते संत शिरोमणी सावता महाराज आणि सावता महाराजांचा आजचा हा सेवेला निवडलेला अभंग आहे। संत शिरोमणी सावता महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या प्रित्यर्थ आज आपण एकत्र जमलोत। महाराजांचा समाधी सोहळा आज संपन्न होतोय याचा विशेष आनंद आहे। हा अभंग संत शिरोमणी सावता महाराजांचाच आहे। बऱ्याचदा आजच्या दिवसाकरता काही ठराविक पायंडा पडलेले प्रघात पडलेले अभंग आहेत। त्यातला सुप्रसिद्ध अभंग धन्य ते आरण रत्नांची ती खान। आरणही धन्य पण ज्या पांढरेवाडीत संत शिरोमणी सावता महाराजांचा एवढा सुंदर हा एक दिवसीय कीर्तन महोत्सव होतोय ना त्या अर्थी अरण इतकंच आपलं पांढरेवाडी गाव सुद्धा धन्य झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून सावता महाराजांचं चिंतन माझ्या करवी घडावं, महाराजांचं वाग्धन तुमच्यापर्यंत पोहोचावं म्हणून जाणीवपूर्वक आजचा हा सावता महाराजांचा अभंग निवडलाय। सावता महाराजांचं चरित्र मला तुमच्या समोर मांडायचंय। महाराजांच्या जीवनक्रमामध्ये आणि आयुष्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये असे काही प्रसंग आहेत की सावता महाराजांनी अनुभवलेत त्याचा आपल्याला फायदा व्हावा। महाराजांच्या जीवन मूल्यांचा आधार घेत आपण आपलं जीवन समृद्ध बनवावं आणि म्हणून सावता महाराजांच्या काही कथा मी तुम्हाला सांगणार आहे। महाराजांचे अनेक दाखले मला तुम्हाला द्यायचेत। तुम्ही सुद्धा अत्यंत हुशार आहात, तळमळीचे आहात आणि म्हणून तर कीर्तनाला तुम्ही सर्वजण उपस्थित आलेला आहात। तुमच्या पाठीचा कणा ताट आहे, तुम्ही सरळ बसलेला आहात, तुमच्या मांड्या सगळ्यांच्या मोडलेल्या नाहीत, तुम्ही कीर्तनामध्ये मनापासून कीर्तन ऐकताय। तुम्हाला गंगे आली का ठके आली का याचा अजिबात भान नाही, तुम्ही एकरूप कीर्तनात झालेला आहात। तुम्ही सुद्धा तुमच्या सर्वांचे मोबाईल तुम्ही बंद करून ठेवलेत, तास दीड तास तुम्ही कुणाचाही फोन उचलणार नाही, सायलेंट करून ठेवणार आहात। तुम्ही तुमचं लक्ष माझ्याकडे असणार आहे अशी मी स्वप्न पाहणार आहे। स्वप्न राहू देऊ नका, ती सत्यात उतरवण्याचं काम मी तुमच्या आधाराने करणार आहे। समस्त ग्रामस्थ पांढरेवाडी आणि या पांढरेवाडीमध्ये आपण सर्वजण या एकदिवसीय कीर्तन महोत्सवामध्ये सहभागी आहात, ज्यांच्यामुळे इथे येण्याचा आलेला योग संत सावतामाळी तरुण मित्र मंडळ असेल, त्याचबरोबर भजनी मंडळ असेल आणि समस्त ग्रामस्थ पांढरेवाडी संत सावता महाराजांचे प्रतिष्ठान आहे। या करवी मला मिळालेले हे आमंत्रण आहे ज्यांचं आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे। परम आदरणीय परम श्रद्धेय आपल्या गावचं भूषण आदरणीय बाळकृष्ण शिवराम भागवत आणि परम आदरणीय परम श्रद्धेय आपल्या गावचं सामाजिक भूषण आदरणीय विलास शिवराम भागवत, त्याचबरोबर परम आदरणीय परम श्रद्धेय अनिलजी झगडे साहेब या तिघांचं आजच्या कीर्तनाला सौजन्य आहे। दुग्ध शर्करा योग असा आहे, आजच्या कीर्तनाला काही माणसं वेटिंगवर आहेत, पकवाजे वेटिंगवर आहेत, गायक वेटिंगवर आहेत। बघा ना, पकवाजे 4 युट्यूब वाले 2-2, कधी एक मिळत नाही, आज सगळं जुळून आलंय हो। एक पकवाजा मिळत नाही। रात्री जीव नखात आला माझा, एका गावात कीर्तन होतं, 5-5 मिनिटाला तुमचं तरी ध्यान व्हायचं ना ते ह्यांचं तरी ध्यान व्हायचं। पकवाजा पाहिजे होता, पकवाजा पाहिजे होता, पकवाजा पाहिजे होता, हे 2 तास करमलं नाही। आज अगदी सावता महाराजांची कृपा म्हणून महाराज मागे बसलेत, नुसते मृदंगाचार्य नाहीत, मृदंग सुद्धा वेटिंगला आहेत। विनेकरी महाराज असतील, आपण असाल, हरिभक्तपरायण परमादरणीय परम श्रद्धेय आपल्या भागाचं वैभव ज्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या गावाचं, परिसराचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव केलं ते आदरणीय आमच्या सर्व कीर्तनकारांचे गुरुवर्य संजयजी महाराज वाबळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सर्वजण आहात। आदरणीय नवनाथ बाबा आहेत, हरिभक्तपरायण माऊली महाराज दगडे आहेत, हरिभक्तपरायण माझ्याबरोबर आलेले गणेश महाराज आहेत आणि हे सगळे ज्यांनी जुळवून आणलं ते हरिभक्तपरायण विलास महाराज येचकर सुद्धा आहेत। मनोहर दादा असतील, त्याचबरोबर मोहन बापू असतील, आपण सर्वजण माझ्यावरती प्रेम करणारे आहात। एकाचं नाव घेतलं तर एकाचं नक्की राहणार आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरांचं एक प्रमाण आहे तुमच्या समोर ठेवतो। हे सगळे माझे सोयरे आहेत, याचं कारण हे माझे सगळे सवंगडी सज्जन आहेत। माऊली बाबा तुम्ही असाल, दादा तुम्ही माझे सोयरे काय माहिती आहे, तुम्ही सज्जन आहात म्हणून माझे सोयरे आहात। ते माझे सोयरे
सज्जन सांगाती आठवीती पाय विठोबाचे ते माझे सोयरे सज्जन ते माझे सांगाती बर का बसलेली ते माझे सांगाती सज्जन सोयरे आठवीती पाय विठोबाचे ते माझे सोयरे सज्जन सांगाती आठवीती पाय विठोबाचे तुम्ही सगळे माझे सोयरे आहात महिला मंडळ पुरुष वर्ग सर्वजण आहे का याचं कारण तुम्ही सज्जन आहात काही माणसं सज्जनही नसतात आणि सोयरेही नसतात काही माणसं सज्जन असतात पण सोयरे नसतात तिसरी अडचण सांगू काही सोयरे असतात पण ते सज्जन नसतात कुठंतरी क्वचित असं घडतं दुग्ध शर्करा योग सोयरे सुद्धा सज्जन सुद्धा जरा ऐका बरं का काही मिनिटा करता तुमचे कान मला काही सोयरेही नाहीत सज्जनही नाहीत मी आज सकाळी कीर्तनावरून निघालो तर दुपारी 1:45 वाजता याच सोलापूर हायवेला रस्त्याच्या कडेला टेंभुर्णीच्या पलीकडं एक जण पिऊन पडला होता आमच्या मामाने गाडी थांबवली नाही का थांबवली नाही तो आपला सोयराही नव्हता आणि ज्या आरती पिऊन पडलाय त्या आरती तो कळते का तुम्हाला काही सोयरेही नसतात सज्जनही नसतात ते जर रस्त्यावर खडी टाकली ना तर पोत्यात भरतात आणि आपल्या अंगणात नेऊन ओततात देवळात पाया पडायला म्हणून येतात चांगला बल काढून येतात आणि तिथं गेलेलं नेऊन लावतात ते सोयरेही नाही सज्जनही नाही ते कधी कीर्तनाला येत नाहीत कधी वर्गणी देत नाहीत कधी अध्यात्मात सहभागी होत नाहीत नामयज्ञात कधी पुढे येत नाहीत दिली तर 50 रुपये देतात आणि हिशोबाला मात्र पहिल्या पंक्तीला पुढे असतात अखिल भारतीय मापकाडी संघटनेचे अध्यक्ष असं वाटतं करणाराला वाटीत पाणी घ्यावं आणि उडी मारून जीव द्यावा एवढे सवती सुद्धा सवतीला त्रास देत नाही पण 50 रुपये दिलेले लई त्रास देतात महाराज तू म्हणाल तुला कसं काय कळतंय अनुभवे आले अंगा ते काय सोपं आहे का जुळवाजुळव करणं बोराटे महाराजाचं कीर्तन ठेवणं त्याला 100 फोन करायचे पकवाजांना बोलवायचं गायकांना बोलवायचं लोकांना या म्हणायचं ज्याच्या त्याच्या दारात जायचं प्रत्येकाला व्हॉट्सअप करायचं या म्हणायचं आणि वरून कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एखादा गावात उचकतोच काय आम्हाला सांगितलंच नाही आमच्यात काय पित्र जेवायला घातली म्हणून तुला सांगावं सावता महाराजांचा कार्यक्रम आहे आपली जबाबदारी आहे देव देश धर्म ही स्वतःची जबाबदारी आहे सांगायला काय पाहिजे सोयरेही नाही सज्जनही नाही प्रकार 2 काही सज्जन असतात पण सोयरे नसतात आता माऊली महाराजाकडे पाहिलं ना असं वाटतं तो माझा मेहना व्हावा का सज्जन आहे ना तो सारखं वाटतं तो माझा मेहना तरी असावं मी त्याचा साडू तरी असावं असं सारखं वाटतं सोयरा असावं का सज्जन आहे पण नाही इलाज आहे माझं झालं आता ऐकताय ना प्रकार 3 काही सोयरे असतात पण सर सज्जन नसतात मग सांगायची लाज वाटते विषय जर निघला तर ते म्हणतात हाय बर का आमच्या भावकीतलं पण भावकीतलं आहे सख्खा चुलत भाव असला तरी त्याला भावकीतलं करून टाकतात का अहो सोयरा असतो तो पण सज्जन नाही ना प्रकार 4 तो सोयरा सुद्धा आहे आणि सज्जन सुद्धा आहे त्याच्यातला एक दुर्गुण शोधण्याचा प्रयत्न करा नाही सापडणार कोणाला म्हणतात संत असतात ना त्यांच्यातला एकही अवगुण शोधून सापडत नाही हे कशावरून पाहता अवगुण मिळेची नाव पाहता अवगुण मिळेची नाव तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी तुका म्हणे
एक अवगुण, एक दुर्गुण फाइंड आउट करण्याचा प्रयत्न केला, शोधण्याचा प्रयत्न केला तरी मिळतच नाही. एक अवगुण नाही हो. सावता महाराजांच्या ठिकाणी एक अवगुण नाही, ज्ञानोबांच्या ठिकाणी एक अवगुण नाही, तुकोबांच्या ठिकाणी एक अवगुण नाही, एकनाथ महाराजांच्या ठिकाणी एकही अवगुण नाही. मला सावता महाराजांच्या चरित्राकडे जायचंय. साधूच्या ठिकाणी एकही अवगुण नसतो, म्हणून साधूचं चरित्र हे देवाला जास्त आवडतं. देवाला त्याची भक्ती केलेली जास्त नाही आवडत, पण साधूची भक्ती केली तर आवडतं. देवाला त्याचे गुणगान गोडवे गायले तर त्याला अजिबात पटत नाही, पण साधूचे गोडवे गायले तर त्याला गुदगुल्या होतात. कुणाला? देवाला. उदाहरण देतो, मला क्षमा करा पण पटकन समजण्याकरता साधं. एखाद्या सुंदर स्त्रीला, ती कितीही सुंदर असली तरी चांगल्या माणसानं, इज्जतदार घराण्यातल्या माणसानं तिला तुम्ही खूप सुंदर आहात असं म्हणू नये. का? मार खायचं लक्षण आहे, दुसरं काय बघता माझ्याकडे? एखाद्या बाईला जर आपण म्हणलो ना तुम्ही फार सुंदर दिसता, तिला राग येतो. ते म्हणते तुझी काय गरज आहे मला सुंदर म्हणायची, काय म्हणतो तू? पण प्रयोग करून बघा, तिला सुंदर म्हणण्यापेक्षा तिच्या बाळाला सुंदर म्हणा. फक्त प्रयोग करा घरी गेल्यावर. तिला सहज म्हणा, काय सांगू ताई, तुमचं लेकरू किती सुंदर आहे हो, किती सुंदर बोलतंय, त्याचा किती आवाज छान आहे, आल्यापासून गप्पा मारते, किती गोड, असं वाटतंय त्याची दृष्ट काढावी, मुठभर मिरच्या ओळून टाकाव्यात. ती बाई म्हणते महाराज तसं कसं चाललं आमच्या घरनं, मग थोडा चहा तरी घ्या ना. तुम्ही म्हणून बघा मला वेळ नाही, 5-50 रुपये तुमच्या पाया पडून दिलो, हे तुमच्या फायद्याचं सांगतोय सगळ्यांच्या, कळतंय ना? एखाद्या बाईला तिला सुंदर म्हणलेलं आवडत नाही, पण तिच्या बाळाला सुंदर म्हणलं तर तिला आवडतं. तसं जगाच्या बापाला सुंदर म्हणलेलं नाही आवडत, जगाच्या बापाला त्याचं कौतुक केलेलं नाही आवडत, पण त्याच्या भक्ताचं चरित्र जर वाचलं तर देवाला आनंद होतो. त्या भक्ताचं चरित्र जर वर्णन केलं तर देवाला आनंद होतो. माऊली सांगते, तेही प्राणा परोते माझ आवडती निरुते, जे भक्त चरित्र ते प्रशंसिती. म्हणून आज भक्ताचं चरित्र आणि त्याचं वर्णन मी करणार आहे. धर्माच्या मंडपात आम्ही उभा आहे. तुम्हाला वाटत असेल भैरवनाथाच्या समोर आम्ही आलोत तर आमचा हा परमार्थ वाया जातो की काय? अजिबात वायाला जाणार नाही. मुळात आलात कधी भैरवनाथाच्या मंदिरात आणि राहिलात कधी भगवंताच्या मूर्ती समोर उभा, तर आमच्या भगवंताला कधीही सांगू नका तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. आमच्या भगवंताला, भैरवनाथाला कधीही सांगू नका की तुमच्या आयुष्यातल्या अडचणी किती मोठ्या आहेत. उलट आयुष्यात आलेल्या प्रत्येक अडचणीला सांगत चला आमच्या पांढरेवाडीतला भैरवनाथ किती मोठा आहे, उभ्या जन्मात तुम्हाला संकट येणार नाही. नातं जोडायचं तर देवाशीच जोडायचं. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. आणि म्हणून तर साधू संत देवाशी नाती जोडत राहतात. आजचा अभंग हा प्रतिज्ञा करणारा आहे. संत शिरोमणी सावता महाराज आजच्या अभंगातून पण करतात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आजचं माझं कीर्तन हे परीक्षेचंच आहे. सर इथं आहेत, महाराज आहेत, तुम्ही सगळे आहात. बरं, ही अशी माणसं आहेत माझ्यावर अशी नजर ठेवून राहतात. मी जरी तुमच्या गावात खूप दिवसांपूर्वी आलेलो असलो तरी हे सगळे माझ्या संपर्कात आहेत. मी दररोज कुठं जातो, काय सांगतो, कशी कीर्तनं करतो, यूट्यूबच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण ऐकता. त्यामुळे प्रत्येकाला अपेक्षा असते की बोराटेन महाराजांकडून प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं ऐकायला मिळावं. आणि मला असं वाटतं त्या अपेक्षेस आपण पात्रही झालं पाहिजे. जबाबदारी वाढली की कर्तव्य सांभाळलं पाहिजे. त्यामुळं माझी आजची परीक्षा आहे, मला सांभाळून घ्याल. मी काय म्हणणार नाही मला मैदानातले मार्क असेच मोकार द्या. मी स्वतः धावून शर्यत पूर्ण करणार आहे. फक्त ऐका बसलेले. आजच्या या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट आणि सावता महाराजांचा पण वायाला जात नाही. यादी ऐका. तुळशीला घातलेलं पाणी, एखाद्या गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाचं नाव घेऊन वाजवलेली टाळी जगात कधी वायाला जात नाही. एवढं आमच्या देवाच्या नामात सामर्थ्य आहे. शिकलेले, न शिकलेले, सुशिक्षित, अशिक्षित, जरा ऐका. व्यायामानं प्राप्ती होते आरोग्याची. ऐकताना बसलेले तुम्हाला वाटत असेल सावता महाराजांच्या पुण्यतिथीला कीर्तन का ठेवावं. व्यायामानं प्राप्ती होते आरोग्याची, अभ्यासानं प्राप्ती आहे ज्ञानाची, उद्योगानं प्राप्ती आहे धनाची,
आणि कीर्तनानं प्राप्ती आहे समाधानाची. कशावरून? तेने सदा चित्ता होय समाधान, तेने सदा चित्ता होय समाधान, तेने सदा चित्ता होय समाधान, तेने सदा चित्ता होय समाधान. वाटते चरण न सोडावे, वाटते चरण न सोडावे, तेने माझा चित्ता होय समाधान, तेने माझा चित्ता होय समाधान. वाटते सोडावे, तेने माझा चित्ता सदा नाम घोष गुरु हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. हे समाधान मिळावं म्हणून आपला हा प्रपंच आहे. सज्जन हो, साधूचा पण कधी व्हायला जात नाही. माझ्याकडे लक्ष द्या. सावता महाराजांनी आजचा जो पण केलाय तो कधी व्हायला जाणार नाही. एक वेळ देवाचा पण व्हायला जाईल, भीष्माचा पण व्हायला जाईल, पण माझ्या सावतोबाचा पण कधी व्हायला जाणार नाही. ऐका बरं, एकदा रामानं पण केला होता, म्हणे मी लंकेला जाणार नाही. हा रामाचा पण आहे. प्रभू श्री रामचंद्राची सौभाग्यवती, तिचं नाव आहे सीतामय्या. माहितीये का तुम्हाला सीता माता? अरे इथं हायवेच्या पलीकडे बंगला आहे तिचा. ती सीता, सीता कुणाची पत्नी होती ती? बोला पटकन. पांढरेवाडी. सीता बायको कुणाची आणि राम पती कुणाचा? सीतेचा. 3 सासवा होत्या सासूला, त्या सुनबाईला, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. परमयोद्धा असणारा सासरा, त्याचं नाव दशरथ. उमऱ्यावरचं माप उलंडलं सीतेनं, नांदायला आली. लक्ष्मीच्या पावलानं प्रवेश केला. आदिमाया आदिशक्ती ती, तिला देवी म्हणतात. तिच्या सौंदर्याला उपमान आहे, तिच्या ताकदीला उपमान आहे. हे बळ आहे तिच्याकडे. पाऊल ठेवलं अयोध्येत, पावन झाली माती. अयोध्येमध्ये सुजलाम सुफलाम संपन्न अशी समृद्धता पसरली. देवी आली होती, लक्ष्मी आली होती. लक्ष्मीच्या येण्यानं प्रसन्नताच होती. म्हणून महिला मंडळ, कुणाच्या पायात लक्ष्मी असेल सांगता येत नाही. कृपा करून सुनांना जास्त बोलत जाऊ नका. 2 गोष्टी आपल्या घरातल्या कधीच माणसांबाहेर जाऊन देऊ नयेत. 1 आपल्यावर असणारं कर्ज, आणि 2 आपल्या घरातलं भांडण. कधीच माणसांबाहेर जाऊन देऊ नये आपल्या घरातलं भांडण. पण हल्ली काय झाले, बायांना कुणास ठाऊक, सुनबाईनं बनवलेल्या चपात्या घेतात आणि शेजारणीच्यात जातात. बघितलं का आत्याबाई? काय भारताचा नकाशा. तुला तर तेवढं बी येत नव्हतं म्हातारे. हे आता चालू झाले. आता आपल्यावर असणारं कर्ज हे कधी दाखवू नये. ऐका, सांगेन मी. सीतामय्यानं आतमध्ये प्रवेश केला, अन्न पाणी सोडलं. लग्नाला 8 दिवस झाले. सीता काहीच खात नव्हती. नवऱ्याला काळजी लागली, सासऱ्याला काळजी लागली, सासवा काळजीत पडल्या. मग कौसल्या पुढे आली. सुनबाई, काय आत्या? मी आल्यापासून पाहते, हा एक घासही पोटात नाही तुझ्या. बरोबर. काही चुकलं का आमचं? आमची कैकेयी जरा आगाव आहे. तिला फटकळपणानं बोलायची सवय आहे, पण तिच्या मनात काय नसतं. जे काही मनात येईल ते भडबड भडबड बोलून जाते, पण मन फार शुद्ध आहे तिचं. कुणाचं? अरे ऐकताय ना कैकेयांनो? हा, तिचा राग मनात धरू नको. आणि जरी काही चुकलं असलं तर मी समजावते तिला. कौसल्या, सुमित्रेचं काय चुकलं का? नाही आत्याबाई. कैकेयीचं काय चुकलं का? नाही आत्याबाई. मग चुकलं कुणाचं? सासूबाई, तुमचं काही चुकलं नाही. मग सासरे आले. मी दशरथ आहे सुनबाई. हा, अयोध्येचा राजा आहे. तू माझी सून आहे. प्रभू रामचंद्र माझा मुलगा आहे. इंद्र माझा मित्र आहे. काय चुकलं असेल तर सांग. सर्वजण बोलवले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सीतामय्या, उर्मिला, श्रुतकीर्ती आणि मांडवी सगळेजण जमलेत. मीटिंग बसली. आमच्या सुमंताकडून काय चुकलं का? सेनापती येतो. कधी कधी मंत्र्यापेक्षा त्याच्या पीएचाच जास्त रुबाब असतो. तुम्ही पहा, दवाखान्यात जर गेला ना,
तर त्या डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरच जास्त आखडतो. त्या 9वी 8वी 9वी पास झालेल्या बाया असतात की नाही, सुया खुपसायला ठेवलेल्या प्रशिक्षण देऊन, त्याच लय आखडतात. डॉक्टर तेवढा आखडत नाही. आमच्या सुमंताचं काय चुकलं का? नाही. मग चुकलं कुणाचं सांगू महाराज? तुमचंच चुकलं. काय? ज्याच्या घरात ब्राह्मणाचं पोरगं मिलं त्या घरचं पाणी सुद्धा पिणार नाही मी आधी माया आधी शक्ती आहे. मी नाही पिणार तुमच्या हातचं, काय खाणार नाही काय तुमच्या हातचं. शोध घेतला, श्रावण बाळ निघून गेलाय, कळालं, चूक उमगली. दशरथानं दरबार भरवला. काय केलं पाहिजे प्रायचित्त घ्यायला? मी रामाची प्रतिज्ञा सांगतो, बसलेले आहे का? असं करा, 1,00,000 ब्राह्मण जेवायला बोलवा. आणि नाही सापडले तर मग श्रावण बाळाच्या ताकदीचा एकमेव ब्राह्मण जगात आहे. त्या ब्राह्मणाचं नाव आहे राजा रावण. जरा बोलवा राजा रावणाला. बसलेले जरा ऐका रामायण. रावणानं सीता पळावली, रावणानं सीता पळावली, रावणानं सीता पळावली. सोपं आहे का सीतेला पळवणं? ही तर चप्पल पळवायची म्हणलं तरी अंगावर काठी येतात. कुणी बघतंय का काय? कुणी बघतंय का? आधी माया आधी शक्ती खुशाल बोंबलतात रामायणाचार्य बरेच. सीतेला पळवलं, सीतेला पळवलं, सीतेला पळवलं. आधी माया आधी शक्ती तिला पळवलं नाही. ऐका पुढं कथा. तिनं विचारलं कुणाला बोलवता? रावणाला. रावणाला बोलवलं. रावण घरी आले, स्वागत झालं, औक्षण झालं रावणाचं. सीतेनं औक्षण केलं, घरामध्ये प्रवेश झाला. रावण जेवायला बसला. बसायला पाठ, टेकायला पाठ, पुढे एक पाठ, पाठावर पाठ, त्याच्यावर ताट. पाठ चांदीचा, ताट चांदीचं, फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची, तांब्या चांदीचा, चमचा चांदीचा, सगळं चांदीचं. कधी कधी चांदीचा चमचा असतो तर कधी कधी चमच्याची चांदी असते. तुमच्या लक्षात नाही आलं तर 2च महिने उरलेत, येईल लक्षात हळूहळू. वाटीच्या आणि हाताच्या मध्ये असतो तो कोण? चमचा. आपल्या हातापर्यंत काहीच लागू देत नाही तो कोण? चमचा. त्याला जर वाटायला दिलं ना, एवढं वारडात वाटून टाका, त्याच्याच घरात जाते सगळं. हे कुणाच सांगतो मी? चमच्याचं सांगतो. हा, दोघांच्या मध्ये सारखी लुडबुड करतो तो कोण? अरे बोला ना, आपण काय चमचे थोडी नव्हतो. चांदीचा चमचा जेवायला. रावणानं ताट पाहिलं, चांगलं ताट आहे, सुंदर आहे, जेवणार आहे. सर्वजण पाहतात. रावणानं हातावरती पाणी घेतलं, ताटाला पाणी फिरवलं, आता जेवणार. एवढ्यात थांबला. सीता मैया, काय रावणजी, माझं एक काम आहे. काय? मी ब्राह्मण आहे, बरोबर. मी रावण आहे, पटलं मला. तुमच्याकडे जेवायला आलो. हा, मी स्वतःहून नाही आलो, तुम्ही बोलवलं, बरोबर. मग मी तसा जेवत नाही, ताटाला दक्षिणा ठेवावी लागेल. मी काय सांगतो माहिती आहे? मोहन बापू, मी जेवायला येणार आहे तुमच्याकडे, दक्षिणेची सोय करा. हे कळलं? मी तसा जेवत नाही, मग ताटाला दक्षिणा पाहिजे. किती देऊ? 1000 2000 असलं नको सीते. माझी एक इच्छा आहे. काय? तुझ्या नवऱ्यानं, दशरथाच्या पोरानं, जगाच्या बापानं, अयोध्येच्या होणाऱ्या राजानं, प्रभू रामचंद्रानं या रावणाच्या लंकेला एकदा पाय लावावा. राम म्हणे कदापि शक्य होणार नाही. हे माझा पण आहे. जिथं माझी भक्ती नाही तिथं मी जात नाही, मी जाणार नाही. हा देवाचं पण सांगतो मी. सीतामैया म्हणाल्या 8 दिवस झाले उपाशी आहे मी. अहो रावणाचा सोडा, माझ्या तरी पोटाचा विचार करा. पाया पडते तुमच्या, पण त्याच्या घरी जा ना, काय फरक पडतो? जायचंय माघारी यायचंय. नाही जाणार सीते. जिथं माझी भक्ती नाही तिथं मी जाणार नाही. तो राम होता, तो काय सीतेच्या ऐकण्यातला थोडी नव्हता. आताचे सगळे राम गबगार झालेत महाराज. काय दबाव आहे यांचा, खरं सांगतो तुम्हाला. 10 मिस कॉल पडले तर मी कोणाचा फोन उचलत नाही, पण घरचा कधी चुकवत नाही. काय दबाव आहे? शे आपल्या लाडक्या बहिणी आहेत बरं का, माझ्या लाडक्या बहिणींनो. कळायला लागले तुम्हाला कीर्तन? पुढे चला. सीतामैया म्हणाले, अहो ऐका ना, पाया पडते, जाना त्याच्या लंकेला. कशाला असला पण करता, असली प्रतिज्ञा करता? नाही सीता, मी प्रतिज्ञा करतो, मी जाणार नाही. जिथं माझी भक्ती नाही तिथं मी पाय नाही ठेवत. सीतामैया म्हणाले, एवढंच ना? जिथं तुमची भक्ती नाही तिथं तुम्ही जाणार नाही, पण जिथं तुमची भक्ती आहे तिथं मात्र तुम्ही नक्की जाणार. हो, मग असं करते ना, आधी मीच लंकेला जाते, मग तर याल का नाही माझ्या पाठीमाग. म्हणून आधी माया आधी शक्ती तिकडे गेल्या. रामाला पण मोडावा लागला, लंकेला जावं लागलं. दुसरा पण सांगेन मी भीष्मांचा. आदल्या रात्री प्रतिज्ञा केली,
दुर्योधन टोचून बोलायचा, खाता आमचं लढता त्यांच्या बाजूनं, खबरदार. दुर्योधनाला भीष्मानं सांगितले, बघ उद्या संध्याकाळपर्यंत पृथ्वी निष्पांडव करेल. घाबरले हो सगळे, इतके घाबरले, इतके घाबरले. पांडव तर थरथर कापू लागले. आता काय खरं नाही, आपण मरणार. आता भीष्मानं पण केलाय, ते पितामह आहेत. द्रौपदी म्हणली, तुम्ही काळजी करू नका, मी देवाची लाडकी बहीण आहे. आणि मी देवाची लाडकी बहीण असल्यामुळं अजून 2 महिने तरी मला कुणाची भीती नाही. बरं का माझ्या लाडक्या बहिणींनो, आजपासून तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी, चालेल ना? अरे हो तरी म्हणा, मी तुमचा भाऊ, तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी. बरं कुणाला वाटतं मी तुमचा भाऊ असावं, त्यांनी हात वर करा बरं पटकन. काय बाय आहेत, हे तुमचं प्रेम आमच्यावर. कुणाला वाटतं मी तुमचा भाऊ असावं, खरं खरं सांगा. तुमच्या सख्या भावाची तुम्हाला शपथ आहे, हात वर करा बरं. बस घ्या हात खाली आता, आहे की नाही? सगळ्याला वाटतं मी तुमचा भाऊ असावा, आहे की नाही? तुम्ही माझ्या बहिणी, मी तुमचा भाऊ. मोठ्यानं बोला, मी तुमचा भाऊ, तुम्ही माझ्या. अरे पटकन बोला, मी तुमचा भाऊ, तुम्ही माझ्या. मी तुमचा भाऊ, तुम्ही माझ्या बहिणी. मी तुमचा भाऊ, तुम्ही माझ्या बहिणी. म्हणजे 1500 रुपये कुणाचे? देऊ नका, फक्त होय तरी म्हणा. काय कंजूस आहे तो बहिणी माझ्या. लाडक्या बहिणीनो लय आकडू नका, लाडकी बहीण आहे, लाडकी बहीण आहे, लाडकी बहीण आहे. तुम्हाला 1500 आहेत, पठ्ठ्याला 10,000 आहेत, डबल ग्रॅज्युएशन आहे. काय का द्रौपदी देवाची लाडकी बहीण आहे. भगवंत एक सांगू का, भावाचं बहिणीचं नातं फार पवित्र आहे महाराज. काय बहिणीचं नातं भावाचं नातं असतं. श्रीकृष्णाच्या बोटाला कापलं तर रुक्मिणीनं अख्खं घर शोधलं, पण द्रौपदीनं आपल्या साडीचा पदर फाडला आणि कृष्णाच्या बोटाला चिंधी बांधली. परिणाम देव वस्त्रावतार झाला. हे बहीण भावाचं प्रेम आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलामांची बहीण समोर उभा होती. अब्दुल कलाम रडत होते. दादा का रडतो? ताई शिक्षणाकरता पैसे नाहीत. दादा रडू नकोस. गळ्यातला दागिना काढला, भावाच्या हातावर ठेवला, शिक दादा. अब्दुल कलामांच्या डोळ्याला पाणी आलं. ताई मी मोठा झालो ना की तुझा दागिना तुला वापस केल्याशिवाय राहणार नाही. आता बहीण रडू लागली. अरे वेड्या, माझ्या गळ्यातला दागिना तुम्हाला परत वापस द्यावा म्हणून या बहिणीनं हा दागिना तुला नाही दिला. माझ्या गळ्यातला दागिना तुम्हाला परत वापस द्यावा याच्याकरता मी दागिना तुला नाही दिला. माझा भाऊ पुढे जाऊन भारत मातेच्या गळ्यातला गोड दागिना व्हावा म्हणून या बहिणीनं दागिना तुला दिला. अशा बहिणी होत्या. आता हिस्सा मागणाऱ्या झाल्या. काय बहिणीचं भावाचं प्रेम. वाट पाहुणी पाहुणी झुरते मी मनाला, झुरते मी मनाला दादा. काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. काय घेणं रे तुझ्या इष्टेटी घनाला, रुसवा माझा चोळीच्या खणाला. तेज सूर्याचं येऊ दे तुझ्या नावाला, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. भाऊ भाऊ म्हणता काळीज दाटल, भावा बहिणीचं नातं किती चांगलं. ओवाळून डोळे भरून पाहीन तुला, इडा पिडा तुझी सारी घेईन मला. दोन जीवातून धागा धागा, दोन जीवातून धागा एक ओविला, आयुष्य माझं मिळो देवा माझ्या भावाला. हजरच झाला भाऊ. काय नाव होतं भावाचं? कृष्ण. बहिणीचं नाव काय? द्रौपदी. दादा संकट आलं. काय संकट? त्या भीष्मानं प्रतिज्ञा केली, आमच्या कपाळावरच्या कुंकवावर टपला तू काळजी करू नको, चल बरं. द्रौपदीचा हात पकडला, बहिणीचा हात हातात घेऊन थेट घर गाठलं भीष्माच तंबूच्या समोर. ते तपाला बसले होते पहाटे 3:30 वाजता. पहाटे 3:30 वाजता, 3:30 ते 4:30 पहाटे या वेळेमध्ये जर आंघोळ केली तर त्याला ब्रह्मस्नान म्हणतात. 4:30 ते 5:30 या वेळेत आंघोळ केली तर त्याला ऋषी स्नान म्हणतात. आणि 5:30 ते 6:30 या वेळेत आंघोळ केली तर त्याला
मनुष्य स्नान असं म्हणतात. जरा पुढचं ऐका. 6:30 नंतर पुढे आंघोळ जर केली तर त्याला राक्षस स्नान असं म्हणतात. बघा आपण कुठल्या कॅटेगरीत बसतोय ती. सज्जना हो, द्रौपदीनं आत प्रवेश केला. डोक्यावरचा पदर सावरला होता म्हणून बरं. पदर आता नका घेऊ कोणी, काय नाही राहिलं. पदर गेला, ओढणी निघून गेली. अलीकडच्या पोरींना लाज वाटते ओढणी घ्यायला. त्या म्हणतात ओढणी घेणं म्हणजे गावंढळपणाचं लक्षण आहे. त्या ताईला मला सांगायचंय, ताई भलेही तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80 रुपये असेल, भलेही तुझ्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80 रुपये असेल, पण ज्या क्षणाला तू तुझ्या खांद्यावरती ओढणी घेते ना, त्या क्षणी तुझ्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही. हे तर बहिणी नाही का. पदर सावरला, पुढे आली. आईचा पदर हा आई इतका मायाळू असतो. पदराचे तरी काय थोडे उपकार आहेत का आपल्यावर महाराज. आईचा पदर तुम्हाला किरकोळ वाटला का माऊली दादा. आईचा पदर हा आई इतकाच मायाळू असतो. उन्हात चालताना छत्री होतो, रडताना रुमाल होतो, आणि आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो. एवढे उपकार आपल्या जन्मदात्या आईच्या पदराचे आपल्यावर आहेत. तिने पदर सावरला, हातातल्या बांगड्या सारल्या माग होत्या म्हणून. बांगड्या काही दिवसांना आम्हीच घालायला चालू करणार आहे. कोणच घालून काय करताना आईला. सगळं बदललंय. किचनच्या कट्ट्यावरचं पाणी निघून गेलं, नळाला नळी लावली आणि हांड्यात नेऊन सोडली. अजून 5 वर्षांनी पाहुणा घरी आला ना, तर डायरेक्ट बाया नळीच लावणार आहेत पाहुण्याच्या तोंडाला. प्या ते बदलणार आहे. आता चपात्याचं मशीन आलंय. उंडा करायचा, मध्ये ठेवायचा, वरनं दाबलं की चपाती फुगून येते बाहेर. आता आंघोळीचं एक मशीन आलंय, शोध लावलाय कोणीतरी. काही नाही, फक्त त्या मशीन मध्ये प्रवेश करायचा, दरवाजा लावून घ्यायचा, पाणी वगैरे पडतं मस्तपैकी, साबण वगैरे लावायला मशीन, सुकूनच बाहेर. आमच्या वस्ती एकानं मशीन घेतलं आणि त्याचा मेहना पहिल्यांदाच मशीनीत गेला, लाईटच गेली महाराज. आताच हात बुन बसलं. मशीन फोडून बाहेर काढावं लागलं. 23 दिवस झालं बिगर आंघोळीच आहे ते. तसा राहीन म्हणतंय, पण आंघोळ नाही करणार आता. काटवट होतीन, काटवटीच्या जागेवर परात आली. तुमचं लेकरू म्हणतंय म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, पण माझ्या बायकोच्या हाताला लय चव आहे. म्हातारी म्हणली बावळ्या नको म्हातारीचं माप काढू, काटवटीत भाकरी करत होती मी, अंगठे ठेवायला जागा होती. पोरग म्हणलं नाही नाही, पण बायकोच्याच हाताला लय चव आहे. माय म्हणली तुझी बायको परातीत भाकऱ्या करते, मग तिच्या हाताला चव नाही, पायाच्या अंगठ्याला लय चव आहे. जोपर्यंत तुझ्या बायकोच्या पायाच्या अंगठे भाकरी लागत नाही तोवर तिचं पुण्यच त्यात उतरत नाही. बांगड्याचा आवाज झाला आणि भीष्माने ओळखलं, ज्या आरती बांगड्या वाजल्या त्या आरती कोणीतरी सुवासिनी असेल. डोळे झाकून आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ती हसली, महाराजजी हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा. भीष्म म्हणाले हे तुझं डोकं नाही द्रौपदी, सांग कुणाचं डोकं आहे. तिनं बाहेर बोट केलं, गडी आहे माझा. देवगडी झाला होता. सेवकाच्या श्रीधरोणी चाले पादुका. केलेला पण सुद्धा पूर्णत्वाला भगवंतानं नेला आणि पांडवांना सुद्धा मरू दिलं नाही. मी 2 प्रतिज्ञा सांगितल्या, आता जरा साधूची प्रतिज्ञा ऐका. अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीना, सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंद भरीना तिन्ही लोक, आनंद भरीना तिन्ही लोक, आनंद भरीना तिन्ही लोक, आनंद साहेब पुढं
राजाईला गरिबी हटल, गरिबी हटाव अभियान तेव्हापासून होतं. तिनं बिचारीनं परीस घेतला, घरी खायला अन्न नाही, चिमणीचं पोट भरेल एवढं धान्य नाही, पंढरपूर गजबजलेलं आणि राजाईच्या घरात प्यायला पाणी. तिनं परीस आणला, जेवढं जेवढं लोखंडाचं दिसल ना तेवढं तेवढं सोनच करून टाकलं. नामदेव महाराज संध्याकाळी घरी आले. राजाई आपलाच वाडा आहे ना? हो मालक. सोन्याचा कसा झाला? काही चमत्कार घडला का? असं कसं झालं? थेट कसं सोन्याचं होईल हे? काल तर मुंबईतच दिसला ना, आता तो सुरत मार्गे गुवाहाटी फिरून पुन्हा इकडं. ते तुम्हाला नाही कळायचं. परीस आहे, परीसा भागवतांचा आहे, द्यायचा आहे माग. इकडं आण. विरक्त आहे आपण, असलं परत काय आणायचं नाही घरात. एवढासाच परीस होता, उचलला दिला ना चंद्रभागेत फेकून. भांडण आलं लोकांचं. परीसा भागवत म्हणले आमचा परीस द्या. ते म्हणले चंद्रभागेकडनं घ्या. पाण्यात टाकला, भांडण लागलं. नामदेव महाराज पळतच गेले चंद्रभागेत. ओंजळीत बसतील एवढी दगड उचलली महाराज. यातला तुमचा कुठला आहे ते ओळखून घ्या आणि एकच घ्या. सगळेच परीस होते. एक परीस घेतला, सगळे लावून पाहिलं तर सगळेच परीस होते. नामदेव महाराजांनी बाकीचे सगळे परत पाण्यात टाकून दिले. नामदेव महाराजांच्या धर्मपत्नीने डोक्यावर मारून घेतलं. काय करावं या माणसाला? प्रपंचाचं काय पाहतच नाही. दुर्मिळ कथा सांगतोय ऐका. नामदेव महाराजांच्या बायकोनं राजाईनं पोरं घेतली आणि मरायला म्हणून पाठीला पोरं बांधून चंद्रभागेत उड्या टाकल्या. काय जगून तरी कोणी? खायला अन्न नाही, उपाशी मारण्यापेक्षा मेलेलं बरं. किती वेळा चंद्रभागेत उड्या टाकायची तरी किनाऱ्यावरच यायची. देवाला म्हणले देवा अरे वर्ण पण काळा नातलं पण काळा, जगूही देत नाही मरूही देत नाही. येताना तिला वाटेत मेलेला साप दिसला. तिनं उचलला. असा मरून देत नाही ना, घरी नेते तुकडे करते, विष घालते घरादाराला. राजाईनं तो साप घेतला, घरी आली, तुकडे केले बारीक, कढईमध्ये शिजवायला टाकला, विष घालायचं म्हणून सगळ्या घराला. संध्याकाळी पंक्ती बसल्या आणि दिवस मावळताना त्या कढईतनं रटरट आवाज येऊ लागला. शिजला वाटतं साप. पळतच गेली. आता तुकडेच काढायचे होते वाढायचे होते. झाकण उघडून पाहते तर काय, आतले तुकडे सापाचे नव्हते, आतले तुकडे सोन्याचे झाले होते. एवढं सामर्थ्य होतं नामदेव महाराजाच्या घरात. पळतच कढई उचलली, निघाली देवळात. नामदेव महाराज म्हणले बरं झालं आली. काय काम काढलं? गरिबी हटली आपली. का? आता गरिबी हटावा अभियान पूर्ण झालं. कसं काय? सोन्याचा साप कुठे आहे? आणि इकडं. बरं झालं तो आली. एक एक तुकडा घेतला आणि तिथल्याच ब्राह्मणांना वाटून टाकला. न्यावर का घरी. तिनं पुन्हा कपडा हाणून घेतला. नवरा म्हणावं काय म्हणावं, प्रपंचाचं येतच नाही, काहीच कळत नाही. वडिलांनी कपडे विकायला पाठवले. बैलगाडी भरून कपडे नेले होते म्हणून. बैलगाडी होती का तुमच्याकडे? कुणी कुणी बैलगाडी पाहिली जरा हात वर करा बरं. बैलगाडी म्हणतो बरं का, बैलगाडा नाही. हात खाली घ्या. बैलगाडी गेली आणि बैलगाडा आला. बैलगाडी होती तेव्हा वाद नव्हते, बैलगाडी आलेत वाद झाले. मला क्षमा करा पण त्या बैलांवरची श्रद्धा कमी झाली आणि त्या बैलांना स्पर्धेत पहिला यावा दुसरा यावा म्हणून दारू पाजू लागले. लोक मारतात, लोक त्यांना वेदना देतात. त्या किरकोळ बक्षिसाच्या रकमे करता मुक्या प्राण्याचा जीव जातो कधी कधी. त्याच्यावर आपली सगळी ताकद वाया घालवतात. अलीकडे तरुण पिढी तर बैलगाडा 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 करून, माझं दुमत नाही, मी असं म्हणत नाही की ती बैलगाडा शर्यत नसावी, असायलाच पाहिजे. तो आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. पण आमची तरुण पोरं स्वतःचा प्रपंच सोडून देऊन जर तिकडे पळत असतील तर त्यांचं भविष्य मात्र धोक्यात आहे. तरुण पोरांना वेळ लागू देत, असलं पाहिजे, पण आपला प्रपंच पाहून असलं पाहिजे, परिणामांचा विचार केला पाहिजे. अलीकडं बैलगाडा शर्यतीच्या नावाखाली नको त्या गोष्टी घडायला लागल्यात. सांभाळा, बैलगाडा शर्यत चालूच ठेवा, ती बंद कधी करू नका. पण ऐका, त्याचा विपर्यास, त्याच्यापासून चुकीच्या पद्धती निर्माण होऊन देऊ नका. संस्कृती चाकोरीबद्ध ठेवा, तिला चाकोरीतनं बाजूला देऊ नका. एक वाक्य सांगू, बैलगाडा असू दे ना तर बैलगाडी असू दे, जेव्हा चाकोरीतनं चालते तेव्हा संस्कृती पुढे जाते, जेव्हा चाकोरीतनं बाहेर येते तेव्हा विकृती उदयाला येते. हे लक्षात राहू द्या. ऐका, बैलगाडी होती, दिवस मावळला की 4 ते 6 पिक्चर होता दर रविवारी मराठी. हिंदी चित्रपट होता रात्री शनिवारी. सह्याद्रीचा जमाना होता आणि दिवस मावळला की घरोघरी गाणं लागायचं. ही काळी आई धनधान्य दे, जोडते मनाची नाती, आमची माती आमचे मानस,
गाणं बदलून गाणं आलं. चल र सरजा चल र राजा, बिगी 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 डौला न गाऊ मोठं वरच गाणं. गाणं बदलून गाणं आलं. जीवा शिवाची बैला जोड, माझ्या बैलाची हो पाट, जसं चंद्रभागेचं काट, आमच्या दुनियेची दौलत न्यारी न जोडी बैलाची. आता गाणं बदलून गाणं आलंय पाटलाचा. आतापर्यंत नाही वाजवलं पण एवढं वाजवलं. असू द्या, धन्यवाद. ऐका, सगळंच बदललं. नावी ठेवल तिथं मिशा होत्या आणि पाटील सांगल ती पूर्व दिशा होती. आता अख्खं गावच पाटला बरोबर भांडायला लागले. काहीच कळ नाही झालंय काय ते. जातीयवाद वाढला, भांडणं वाढली, समाजातले तेढ वाढले, जयंत्या पुण्यतिथ्या वाढल्या, आमची कीर्तनं वाढली, एका बाजूनं समाधान वाढले आमचं. पण जातीतला संघर्ष विकोपाला गेला. काहींनी तर कीर्तनकार वाटून घेतले, महापुरुष वाटून घेतले. संत शिरोमणी सावता महाराजाच्या पुढे माळी कशाला लावायला पाहिजे? संत गोरोबा काकांच्या पुढे कुंभार कशाला लावायला पाहिजे? काय गरज आहे? वाल्मिकी महाराजांच्या पुढे कोळी लावायला? आम्ही जाती लावल्या, जाणीवपूर्वक या जाती लावल्या जातात. जातीमध्ये समाज विभागला गेला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणा एका जातीचं दैवत नाही, अखंड महाराष्ट्राचं छत्रपती शिवाजी महाराज दैवत आहे. अरे महाराज होते म्हणून आपण आहोत, हे ध्यानात राहू द्या. जातीत नका भांडू, आपण एकत्र आलं पाहिजे, सर्वांनी एकमेकाला साथ दिली पाहिजे. चला पुढे. मी सांगेन तुम्हाला, जमाना बदलला. नामदेव महाराजांकडची बैलगाडी फार सुंदर. महाराज बैलगाडीत बसले, कपडे विकायला गेले. माघारी येताना गिरायक लागलं नाही, पण एक आगाव माणूस भेटला. तुम्हाला कपडे पाहिजेत. कुणाला? दगडोबाला. दगडोबा? हा, आमच्या बांधावा आहे म्हणे. तुम्ही कुठले? मी पंढरपूरचा. तुमचा देव? विठोबा. मग आमचा दगडोबा. बरं का दगडे महाराज? तुमचा देव? म्हणे विठोबा. आमचा देव? दगडोबा. आमचा विठोबा आमच्याशी बोलतो, मग आमचा बी दगडोबा बोलतो. आमचा विठोबा आमच्या हातचं खातो, आमचा बी दगडोबा खातो. आमचा विठोबा त्याला कपडे घालावं लागतात मला. आमच्या दगडोबासाठी तर मागितले तुमच्या विठोबासारखे. पैसे घ्या की दगडोबाकडून. दगडोबा बोलायचा आहे. नामदेव महाराज म्हणले, दगडोबा पैसे द्या. कपडे घेऊन गेला का नाही तुमचा मालक? पटकन द्या. दगडोबा बोले ना. नामदेव महाराजांनी उचलला दगड, टाकला बैलगाडीत, निघाले घरी. आईनं हात मारली, नामा पैसे कुठे आहेत? पैसे नाही आणले, पण दगडोबाला किडनॅप करून आणले. कुठे ठेवायचं? माझ घरात. आत गेले, दगडोबाला कोंडून ठेवायचं. दामाशेठीने दरवाजा उघडला, कडी उघडली आणि आतमध्ये पाहतात तर काय, एवढा मोठा दगड राहिला नव्हता, अख्खा दगडच सोन्याचा झाला होता. बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ज्याचा दगड होता का ते आलं उड्या मारत, आमचा दगडोबा, आमचा दगडोबा, आमचा दगडोबा, आमचा दगडोबा, आमचा. नामदेव महाराज म्हणजे तुझ्या दगडोबाचं लोणचं नाही घालायचं, आमचे कपड्याचं पैसे दे, जा घेऊन तुझा दगडोबा. तो म्हणला, एकटाच येडा नाही दिसत, अख्खं खानदानी येडं दिसत. उचलला दगडोबा, खांद्यावर घेतला तेव्हा सोन्याचा होता आणि घरी जाऊन शेतात मांडला तेव्हा दगडाचाच झाला होता. महाराज हे सामर्थ्य आहे साधूमध्ये. नामदेव महाराजांची प्रतिज्ञा आहे, वैकुंठात पोपट जुनाट झोपडी वासदी पंढरी सर्व काळ. चला पुढे जाऊया आपण. पुढं सावता महाराजांची प्रतिज्ञा आहे का. महाराजांचं गाव हे अरणभेंडे आहे. दैवमाळी आजोबा आहे, परसोबा वडील आहेत, नांगिताबाई आई आहेत. नांगितांच्या आणि परसोबांच्या पोटी एक सुपुत्र जन्माला आला. साव म्हणजे सज्जन आणि सज्जनपणा हा ज्यांच्या अंगीकृत समाजाला दिसला ते संत शिरोमणी म्हणजे सावता महाराज आहेत. अख्खं जग धडपडतं देवाच्या दर्शनाकरता, देव धडपडतो संत शिरोमणी सावता महाराजांच्या भेटी करता. सगळ्या जगाची इच्छा आहे एकदा देवाच्या पायाला हात लावायला मिळावा. जगाच्या बापाची इच्छा आहे सावता महाराजांच्या पायाला हात लावायला मिळावा. अख्खं जग धडपडतं देवाकडे जायला आणि देव धडपडत बसलाय सावता महाराजांकडे जायला. ऐका, त्या सावतोबांचा पण आहे. महाराजांवरती संकट आलं. महाराज संसार सोन्याचा होता, नागूबाई होत्या, शेतामध्ये राबत होते. बैला विठ्ठल, थोडा बेस द्या, बैला विठ्ठल मोठ विठ्ठल
त्या झाडावरच्या रागो मैना त्याही विठ्ठल गे माय कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी मोठ नाडा विहीर दोरी मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी आम्हाती मोठ नाड अवघी विठाबाई माझी कामाजी मायानं त्रास द्यायला सुरुवात केली. त्रास देणारे परके नसतात, त्रास देणारे आपले असतात. कामाजी माळी हा संपूर्ण कुटुंबाला त्रास देत होता. एक दिवशी सावता महाराजांचा मळा त्यानं पेटवला. महाराजांचा मळा पेटला. महाराजांची शेती होती, बागायतदार होते ते. ऐका सावता महाराज सांगतो, बागायतदाराचं शेत होतं. शेळ्या होत्या, मेंढ्या होत्या, गाई होत्या. गाई काही जर्शा नव्हत्या. गावरान गाई, खिल्लारी गाई, देशी गाई होत्या. बैलजोड होती, मोठ होती. पाहिली का मोठ? हात वर करा बरं, कोणी कोणी पाहिली मोठ? घ्या आता खाली. मी सुद्धा पाहिली माझ्या लहानपणी मोठ. एक जणाच्या घरी कोंबड्या डालायला ठेवली होती पालती घालून. अशा विहिरी होत्या की त्याला मोठ्याची रचना होती. सुंदर शेती होती. इतका सुंदर बाग होता. मळ्यात जर गेलं तर सावता महाराजांच्या शेतातनं हलू वाटायचं नाही. आजही असे काही शेतकरी आहेत महाराज. त्या शेतकऱ्यांच्या जर मळ्या, एक सांगू, शेतकऱ्याच्या शेताला खरं खत, खरं रसायन, खरी ताकद कशाची असते माहिती आहे? जेव्हा शेतकऱ्याच्या पायाची धूळ त्याच्या संबंध शेतीला लागते तेव्हा ते पीक जोमात बहरते. हे लक्षात राहू द्या. कष्टाला पर्याय नाही. खऱ्या शेतकऱ्यानं रानात घरात बसू नये, तर कष्ट करत राहावं. सावतोबा कष्ट करत होते. एवढं कष्ट की अभिमानानं सांगत होते. लोक म्हणायचे पंढरपूरला चला. सावता महाराज म्हणायचे नाही येणार. का? आमुची माडियाची जात, आमुची माडियाची जात, सावता मने केला मळा. महाराजांचा मळा फुलला होता.
भक्तीचा मळा होता तो. इतका सुंदर मळा सावतोबांचा, त्याला दृष्ट लागला आणि एवढा सुंदर मळा कामाची मळ्यानं जाळला महाराज. असे बरेच विरोधक असतात. चांगल्या माणसालाच विरोधक आहेत, वाईटाला नाहीत. मी नेहमी सांगतो, चांगल्याच रस्त्याला गतिरोधक असतात. खड्ड्या खोड्याच्या रस्त्याला स्पीड ब्रेकर कुठं असतो तेव्हा? चांगल्या रस्त्यालाच गतिरोधक आणि चांगल्या माणसालाच विरोधक असतात. मला तर वाटतं विरोधक असले पाहिजे, त्यांनी त्रास दिला पाहिजे. पण माझ्या दादानं कधी कोणाशी स्पर्धा नका करू. चंद्र चंद्राच्या जागेला चमकतो, सूर्य सूर्याच्या जागी चमकतो. चंद्रानं कधी बरोबरी करायची नसते सूर्याबरोबर, सूर्यानं कधी स्पर्धा करू नये चंद्राबरोबर. दोघं चमकतात, फक्त आपापली वेळ यावी लागते. एकदा जिंकल्यानं कुणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्यानं कुणी फकीर होत नाही. ऐका माझ्या दादानं, कामाची माळी सख्खा चुलत भाऊ होता आणि त्रास देत होता. त्रास देणारे परके असतात का? आपलेच. मी नेहमी एक वाक्य सांगतो, आपला आणि परक कसं ओळखायचं? डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती आहे, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठे आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जातात आपला आणि परक नेमकं कोण आहे. काशबागुराव मदतीला धावला तो सावतोबांचाच झाला. तेव्हापासून सगळं पाहू लागला. शेळ्या मेंढ्या गाई गुरं होरपळून मेली. आकांत मांडला नांगिताबाईंनी, पोरा अरे हे काय घडलं? सावता महाराज बांधावरती येऊन बसले आणि मालकाशी भांडू लागले. ए देवा, काय चुकले रे आमचं? कशा करता हा टास? का गारुसलासी कृपाळू बहारी तुझं विन तुझी भक्तीने नो, तुझं विन तुझी भक्तीने नो. हे गात गात महाराजांची समाधी लागली. नामस्मरण करत राहिले, नाम घेत राहिले, विठ्ठल विठ्ठल म्हणत राहिले. मी विनंती करतो तुम्हाला, या पांढरेवाडीमध्ये अरण करून दाखवतो मी तुम्हाला. सावता महाराजांच्या भजनाला घरदार आलं, पाहुणे रावळे आले, गणगोत आलं, शेळ्या मेंढ्या आले, परत सगळे जण आले आणि महाराजांच्या भजनाला पशु पक्षी सुद्धा आले. शेतातल्या बांधावरती महाराजांनी हात वरती करायला लावले. सर्वांनी हात वरती घेतले. माझी विनंती आहे तुम्हाला, येऊ द्या हात वर सर्वांचे. सर्वजण झाडावरचे, कट्ट्यावरचे, वट्ट्यावरचे, घरातले, पत्र्यातले, पत्र्याच्या बाहेरचे घ्या हात वर. उशिरा आलेले, लवकर आलेले, सरळ सावतोबांचा आदेश आहे. येऊ द्या हात वर एकदा. सावता महाराजांची शेती फुलली ना, तसं आज वाटायला लागलं. बघा ना कशी सूर्यफुलं उमललीत. हा, कायचे तोंड जरा कोमच देत. कधी एकदा होते आणि कधी पहिली पंगत बसते वाली. सरळ हातवर. सुंदर महाराजांचं भजन सुरू झालं. मळा पेटलेला होता, राख मळ्यात पडलेली होती, काही शिल्लक राहिलं नव्हतं. कळी काळानं घालाच घातला होता. पण महाराजांची प्रतिज्ञा. महाराज बोलू लागले, पाठीमागे सगळे बोलू लागले. महाराजांचं भजन सुरू झालं. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. सर्वजण बोला माझ्या पाठीमागे. मी पुढे म्हणतो, माझ्या दादाला पांढरेवाडीकर माझ्या मागे म्हणा. हातवर एक टाळ, एक टाळी, एक टाळी, टाळ एक टाळी, टाळीचा आवाज सोबत माझ्यासोबत एकच वाजवायची, पण टाळी जोरात वाजली पाहिजे. असं टाळीचा आवाज सुंदर. याला म्हणायचं पांढरेवाडीमध्ये अरण. आज साक्षात अरण मध्ये आहोत आपण. सावतोबांचं भजन आहे. काय सुंदर वातावरण. धन्यवाद त्या वरुण राजाचे. धन्यवाद पांढरेवाडीकर. मानलं पाहिजे या पांढरेवाडीला. सुंदर. पांडुरंग 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 पांडुरंग
आरणमध्ये. हा अरे नाम सामर्थ्यानं काय नाही होत. मगाशी फेटा घालताना मला बापू म्हणले महाराज पाऊस येतोय बहुतेक. मी बापूला सांगितलं सागर कीर्तनात असला की पाऊस येत नाही, आणि तसा आला तर मग मी पावसात कीर्तन सोडत नाही. आपल्या टीव्हीला बातम्या जातात पण कीर्तन थांबत नाही आपलं. ऐका कशाच्या बळानं महाराज ही प्रतिज्ञा सार्थ झाली. मेलेली जनावर जिवंत होत आहेत. पुन्हा एकदा जळलेला मळा पुन्हा फुलून येतो. कशाच्या सामर्थ्यानं? नामाच्या सामर्थ्यानं. ही सावतोबांची प्रतिज्ञा आहे. आणि आमच्याकडे काळ आला तर सावतोबा म्हणतात तो तर येणार आहे, चिंता करू नका. कोणे दिवसी बैसोणी हत्तीवर, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर चालत जावे, कोणे दिवसी यम येती चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोणे दिवसी स्मशानी जाऊन एकटे राहावे. पण चिंता करू नका, समयासे सादर व्हावे. तरुण पोरांना विनंती आहे माझी, माझ्या भावांनो बहिण्यांनो, ज्या दिवशी तुम्हाला फार टेन्शन येईल आणि आत्महत्या करू वाटेल, फार त्रास होईल, डिप्रेशन मध्ये जाल तुम्ही, तेव्हा एकदा आरणला जा आणि संत शिरोमणी सावता महाराजांच्या चरित्राचं पारायण करा. उभ्या आयुष्यात तुम्हाला कधी त्रास होणार नाही. किती ताकदीनं जगावे सावता महाराजांनी शिकवलं. विचारलं महाराजांना, महाराज काय प्रतिज्ञा करताय तुम्ही? आमचं नामाचंच बळ एवढं मोठं आहे. कळी काळाच्या माथा सोटे मारू, कळी काळाचा माता सोटे मारू, आज आला इथं देव. ऐका बरं, फार गोड. नामाचं बळ आहे, देव येतोच. नाम नामे तरला नाही कोणी, ऐसा द्यावा निवडून, नामे तारिले अपार, महापापी दुराचार. किती प्रमाण देऊ मी तुम्हाला, भरपूर आहे. काय सारात सार आहे ते. काही गोष्टी आसारात आसार असतात. म्हणजे आधीच तर हा संसार आसार आहे, आणि त्याच्यामध्ये दारू पिणं, बिड्या ओढणं, साड्या लावणं, हे आसारात आसार. प्रकार दोन. काही गोष्टी आसारात सार असतात. संसार आसार आहे, पण याच्यामध्ये माळ घालणं, वारकऱ्याच्या पायावर डोकं टेकवणं, चांगल्या माणसांशी मैत्री करणं, चांगल्या माणसात उठणं बसणं, हे आसारात सार आहे. एकादशी व्रत करणं, अशी वारकरी मुलं जन्माला घालणं मला आवडलं बरं. याला म्हणतात आसारात सार. काही गोष्टी सारात आसार असतात, मग त्याचा विषय निघतो. कीर्तन एक नंबर करतं बरं का, त्याचा नादच नाही करायचा. फार सुंदर, पण खातही होते, त्याला जमत नाही हो. सारात आसार आहे गोष्टी, सहज विषय निघतो. बघा तुम्ही कुठंतरी गायन, हा रात्री 11ला बसते आणि पहाटेच उठते, गातही चांगलं पण पेतही हो. ऐकलं का? ही गोष्ट सारातली काय आहे? आजार.
एकच गोष्ट, सारात सार, सार सार विठोबा नाम तुझे सार, त्या नामाची आबळ. परत ऐका जरा बारीक, काही गोष्टी खऱ्याही नसतात बऱ्याही नसतात. नामाचं बळ सांगतो. उदाहरणार्थ बागुलबुवा, आई म्हणते बघा लेकराला, ते बघ कोपऱ्यामध्ये बागुलबुवा आहे. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला सर? बागुलबुवा म्हणतात का भोकाडाय म्हणतात? काबर बाव आहे कोपऱ्यात. ते खरंही नसतं बरंही नसतं. काही गोष्टी बऱ्या असतात खऱ्या नसतात. एखादं म्हातारं काय करतं माहितीये, ते गावात जर कधी नव्हत गेलं तर कपड्याच्या दुकानाच्या बाहेर प्लॅस्टिकचा पुतळा असतो आणि त्याला नेसवलेली असते साडी. ते असं वळवळून बघतो, म्हाताऱ्या ती बरं नाही, बरं आहे पण खरं नाही. प्रकार 3. गोष्ट खरी असते पण बरी नसते. बाया जातात ना नागपंचमीच्या सणाला, चालले बाया भावाला पूजायला, आणि माझा भाऊच आहे, लय माझा भावा प्रेम आहे, माझा भाव आहे, लाह्या काय टाकतात, दूध काय ओततात, त्याचा फोटो काय व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवतात माझ्या भावाचा, नागोबा पुसतात काय, घरी काय लावतात, बिताडाव काय लावतात, इन्स्टाच्या स्टोरीला काय नागोबा ठेवतात फनी काढलेला. आणि तोच तुमचा भाऊ तायडीचं कसं चाललंय बघायला, घरी किचनच्या कट्ट्यावर निघाल्यावर मग पळायला जागा पुरते का, आणि म्हणे माझा भाऊ आहे. गोष्ट खरी आहे पण बरी नाही. प्रकार 4. सत्याचाच खरे, नाम विठोबाचे बरे, तुका म्हणे खरे, नाम विठोबाचे बरे. बस कळलं कीर्तन आता. म्हणून नामाची आबळे. काय काय होईल तुमच्या बळानं? वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी येतो होतो. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू असायचं पंढरपुरात. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव महाराज कीर्तनाला उभे, पुढे टाळा. रामकृष्णारी म्हणायचे, कीर्तनाला सुरुवात करायचे. नामदेव महाराजांच्या साथीला कोण कोण होतं? नामदेव महाराजांच्या साथीला माऊली महाराज, ज्ञानेश्वर महाराज. नामदेव महाराजांच्या साथीला कबीर महाराज. जनाबाई अशी पुढे बसलेली, तुमच्यासारखी आजीबाई. जनाबाई अशी बसायची पुढं. जनाबायांना हुशार असलं पाहिजे तुम्ही, खाली बसून महाराजाला प्रमाण दिली पाहिजे. नामदेव महाराजांचं कीर्तन रंगायचं पंढरपुरात, माणसं सगळी गर्दी करायची. बरं ते नामदेव महाराजांचं कीर्तन आहे, न सांगता टाळ्या वाजवायच्या. आता सांगितलं तरी वाजवायचं. डोलायची माणसं, वा वा काय पकवाज वाजतो, काय टाळ वाजतात, काय सुंदर वातावरण. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. देव म्हणायचा थांबा जरा मला उतरू द्या तुमच्या. अवघडलेला तो हळूच पाय खाली टाकायचा, पुढे यायचे. आणि मग अशी कसे आपले यशकर पाटील नाचले, विलास दादा तसा नाचायचा कमर वाहतो. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला. जनाबाई म्हणायचे ज्ञानदेवा 7 वाजून गेल्यात, 7 वाजून गेल्यात, ज्ञानदेवा बोलका. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता रंग कीर्तनी बोलता. प्रेमाचे छंद बोलू लागला, प्रेमाचे छंद बोलू लागला. हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे ऐका ऐका सज्जन हो, माय मावल्यांनो, माझ्या बहिण्यांनो, माझ्या भावांनो. अरे देव नाचायला लागला. अंगात आलेली बाई पाहिली का कधी? तिला कसं शांत करणं सोपं नसतं, तसं देव नाचायला लागला, उड्या मारायला लागला. भजनी मंडळ चोपदार आहे का तुम्ही जागेवर? देव नाचायला लागला होता. अहो देव नाचायला लागलाय, उड्या मारायला लागला. देवाला भानच राहिलं नाही. 7 वाजून गेल्यात. त्याच देवाचा टायमिंग होता 5 ते 7. देव म्हणला काय होतंय त्याला, थोडंफार 10-15 मिनिटं लेट झालं तर आपलीच माणसं आहेत. हा चालतंय ना आपल्या माणसानं, का करू जे इटल मग.
मी लगेच देवाला म्हणाल वर हो. नाचू लागला देव. एवढा नाचला घामाघूम झाला. सगळं विसरला. सगळं देह भाव मी देव आहे अमुक आहे तमुक आहे एक संसार असा अंगामध्ये ना परमार्थ भिनला पाहिजे. काही नाही कळलं पाहिजे आपण कुठं आहे काय. विषयी विसर पडिला निशेष असा सगळं देहभाव हरपला पाहिजे आपला. देवाचा हरपला होता. देव नाचू लागला. परिणाम ऐका काय झाला. आयानो बघता ना माझ्याकडं पहिल्या पंक्तीला बसणाऱ्या बाया, पाठीमागणे येणाऱ्या बाया, उशिरा येणाऱ्या बाया, 5 वाजता चल म्हणल्यावर अजून बुवाई ओळायचं आहे म्हणणाऱ्या बाया ऐका. येताना रेकामा पायाने येणारे दादा, जाताना दुसऱ्याच्या नव्याच्या आपल्याने येणारे दादा, सर्वजण ऐका. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता 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 सावध होई देवा ऐसे बोले कबीर. ऐसे बोले कबीर ऐसे. असं देवाला सावध व्हायला गुपचुपच सांगायला पाहिजे. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. हात धरला देवा जाग्यावर खेळा. पितांबर निसटला. देव म्हणले त्याला काय परत घेतला. हा चल बजाव. म्हणजे अहो नामदेव महाराजाच्या कीर्तनात देव नाचला, पितांबर भेटला आणि म्हणून कंबर बांधायची पद्धत आली. हे सगळे नाचलेले वारकरी माघारी निघाले. आरण गावातनच वाट होती जायला. सावता महाराजांना म्हणले तुम्ही असंच कुजा, टाळ वाजवता, भजन करता, कधी पंढरपूरला येत नाही काही नाही. सावता महाराज म्हणले नाही येणार पण तो येईल. तर तुम्ही जात नाही तो तरी येतो का तुमच्याकडे. सावता महाराज म्हणले माझ्या कीर्तनाला तो आवर्जून येतो. जगातले आद्य कीर्तनकार म्हणून नामदेव महाराज प्रसिद्ध आहेत. पण त्याच समकालात असणारे सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून संत शिरोमणी सावता महाराजही होते हे लक्षात राहू द्या. महाराजांच्या शेतात विहिरीच्या कडेला एक भलं मोठं झाड होतं चिंचेचं आणि महाराज तिथं चिंचेच्या बनामध्ये कीर्तन करायचे. झालं सावता महाराजाचं कीर्तन चालू. माणसं म्हणली नामदेवाच्या कीर्तनात नाचला इथं येईल का. महाराज म्हणले काळजी करू नका वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावणे नाचू रंगी. एकानं विचारलं सावतोबा आला तुमच्याकडे देव तर त्याला ठेवाल कुठं. अभंगाचं 3रं चरण. सुखाचा शाबास.
वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावडी नाचू रंगे. महाराजांनी हृदयामध्ये देव साठवले. देव धावत आला. माझ्या मागे ज्ञानदेव लागले, नामदेव लागले. काय करू? सावता महाराज म्हणले लप. कुठे? उसात सापडेल मी. मग केळीत लप. अशा ठिकाणी लपव की तिथून मला कोणी बाहेर ओढणार नाही. कटीचे खुरपे सत्वर काढिले, देव पाहत राहिला. हृदया माझी खोविले, साठविले अंतरा माझी विठोबासी. साठविले अंतरा माझी विठोबासी. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची अभंगाची 3 चरण तुमच्या समोर मांडले. आता राहिले शेवटचं चरण. असा भक्ती मार्ग आपण स्वीकारला पाहिजे. ज्ञानोबा सांगतात येरवी ती जिना चौथी. शेवटच्या चरणाकडे चाललोय आपण, लक्ष द्या. येरवी ती जिना चौथी, हे पहिली ना सरती, पै माझी सहज स्थिती तया भक्तीनाम. अशी भक्ती केली पाहिजे. हे सावता महाराजांच्या लेखीनं तंतोतंत उचल. नागोबाईने फुलं आणावीत. आपल्या त्या परकर पोलक्यामध्ये त्याची फुलं घ्यावीत आणि वारकऱ्यांना द्यावीत. द्या आमच्या मालकाला धन्य. एवढी गोड दिसायची नागोबाई, इतकी सुंदर होती ती. भाजी आणायची इवल्याच्या हातानं. तू उठून उभा रे बाळा, तूच नागोबाई उठ. हा अशीच होती बघा. तूच हा अशी छान. इकडे जरा इकडे इथे अशी छान. ती आमची नागोबाईच आहे बा. अशी गोड होती नागोबाई. इवल्याच्या हातानं फुलं तोडायची. सुशिलो मातृपुण्यनं पितृपुण्यनं चतुर्था. लेकरू जर गळ्यात माळ घालत असेल, कीर्तनात टाळी वाजवत असेल आणि असं पुढे येत असेल, तर त्याच्या पाठीमागं त्याच्या जन्मदात्या आईची पुण्याई असते. लक्षात राहू दे बरं का महाराज. बस बाळा, लेकरू जर असं पुण्यवान असेल, गळ्यात माळ, खांद्यावर टाळ, दारात तुळस, डोक्यावर पदर, अशी मुलगी, असा मुलगा तुमच्या पोटी जन्माला आला, समजून जायचं आईची पुण्य आहे. आणि तुमचं पोरग जर सारखं लोकांचा बांध फोडत असेल, समजून जायचं त्याच्या पाठीमागे त्याच्या बापाची पुण्य आहे. उदार वंश पुण्यनं आत्मपुण्यनं सभा घेत. अभिनोद महाराजांनी संस्कार केले लेकीवर. अशीच होती गोड. नागोबाईने भजन करावं, दररोज विठ्ठल विठ्ठल म्हणावं, आणि धनी कधी येतील, धनी कधी येतील, धनी कधी येतील असं सारखं बापाला हाक मारावी. येतील बाळा चिंता करू नको, येतील बाळा चिंता करू नको. अखेर जगाच्या बापाला 5.5 वर्षाच्या नागूबाई करता पुन्हा एकदा पंढरपूर सोडून तिच्यासाठी धावावं लागलं. ही ताकद नागूबाईंच्या भक्तीची आहे. लक्षात ठेवा. समीपता, सलोकता, सायुज्यता, स्वरूपता या 4ही मुक्त्या सावता महाराजांना अलगद भेटल्या. परिणाम असा झाला, सावता पांडुरंगी स्वरूपी नरला. सावता पांडुरंगी स्वरूपी नरला. सावता पांडुरंगी स्वरूपी नरला. सावता पांडुरंगी स्वरूपी नरला.
माझी विनंती आहे बसणाऱ्यांना, सावता महाराजांना आपण पुण्यतिथी सोहळा म्हणू नका, पुण्यतिथी उत्सव म्हणू नका, समाधी सोहळा म्हणा. सावता पांडुरंगी स्वरूपी विनाला, सावता पांडुरंगी स्वरूपी विनाला. समर्पिला देह ज्याचा त्यासी, समर्पिला देह ज्याचा त्यासी, समर्पिला देह ज्याचा त्यासी, समर्पिला देह ज्याचा त्यासी. नवज्वरी देह झालासी संतप्त, नवज्वरी देह झालासी संतप्त, नवज्वरी देह नवज्वरी देह. सावता महाराज समाधीस्थ झाले. परिमाणी आर्त विठोबा ज्याचा देह होता त्याला समर्पित केला पंचमहाभूतांना. सावता महाराज समाधीस्थ झाले. या भक्ती मार्गाने जा, कर्माला देव माना, शेतामध्ये देव पहा. विठ्ठल आपल्याकडेच आहे, आपल्या अंतकरणात आहे, दुसरीकडे शोधू नका. मूर्तीला भजण्यापेक्षा माणसाला भजा. भूत दया गायी पशूंचे पालन करा. भुकेलेला अन्न द्या, तहानलेला पाणी द्या. एखाद्याला ऊन लागलं तर त्याला सावली द्या. एखाद्याला गरज असेल तर त्याला धान्य द्या. मदत करा, एका सहाय्य करा. असं जर तुम्ही जगलात, नामाचं बळ तुमचं वाढेल. नामाचं बळ वाढलं, कळी काळाची भीती नाही. एकदा कळी काळ गेला, वैकुंठातला देव तुमच्याकडे येतो. पुन्हा तुम्ही चिंता करायची गरज नाही. आलेला देव प्रेमानं साठवावा, हृदयामध्ये ठेवावा. ते दसरा दिवाळी तोची आमा सण, सखे हरिजन भेटतील. किंवा आलो विठोबाच्या दारा, तोची दिवाळी दसरा. या न्यायानं देव घराला आला की ती दिवाळीच आहे. प्रेमे वनमाळी चित्ती धरू, अशा पद्धतीनं तुम्ही वागा. हे सावता महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत. सावता म्हणे आईचा भक्ती मार्ग धारा, 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 सावता म्हणे आईचा भक्ती मार्ग धारा.
इतरांशी प्रेमानं बोला. ज्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला, ज्यांचं कीर्तनाचं सौजन्य आहे, आदरणीय बाळकृष्ण दादा, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय विलास दादा आणि आदरणीय अनिल दादा, भागवत परिवार आणि झगडे परिवार, या दोघांचे मनापासून आभार मानतो. कधी नातेपुते गावाला आलात तर भगवान गोपाल कृष्णाचं सुंदर मंदिर आहे. वर्गणी मागत नाही, काळजी करू नका, मंदिर पुरं झाले. जवळजवळ 70-80 लाखाचं मंदिर अवघ्या कीर्तनाच्या माध्यमातून उभा केले. तुम्ही जो काही मला निधी दिला, आत्तापर्यंत जे काही मानधन दिलं, त्यातून स्वतःचा प्रपंच सांभाळून मंदिरच उभा केलेलं आहे. कधी आला तर भेट द्या. शिकलेल्या पोरांनी यात या. तरुण मुलं तरुण मुली जर कीर्तनाला असतील तर त्याने ऐका. माऊली महाराज, गणेश महाराज, किशोर महाराज, हे सागर महाराज तुमचे गुरु होतील का नाही ही तर शंका आहे. आमची तेवढी पात्रता नाही. आम्हाला नका गुरु मानू, तुम्ही नका आमचे शिष्य हो कुणी, पण आम्ही तुमचे चांगले मित्र मात्र नक्की होऊ शकतो हे लक्षात राहू द्या. त्यामुळे तरुणांनी यात या. काही समस्या असतील, काय असेल, तुम्ही आम्हाला विचारा. गरज आहे. आम्ही धोत्र घालतो म्हणजे काय आम्ही डोक्यावर पडलो नाही. हिंदू धर्म टिकला पाहिजे. साधू संत आणि महापुरुष लोकांना कळले पाहिजे. जरा कान मला द्या. ज्यांनी विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले. खंडोबाचे पाय ज्यांनी धरले ते वाघ्या मुरळी झाले. ज्यांनी देवीचे पाय धरले ते देवदासी झाले. पण ज्यांनी माँसाहेब जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पाय धरले ना, ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले, लक्षात राहू द्या. त्यामुळं माँसाहेब जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांचे आभार, उपकार हे जग कधीही न विसरणार आहे. या आईची लेकरं आहात आपण, याची जाणीव तुम्हाला असू द्या. हा संदेश देतो. झालंय कीर्तन. आज फार गडबड होती, परंतु विलासदादांनी आग्रह केला, कुणाचंही मोडावं माणसानं पण पोलीस पाटलांचं मोडू नये. आणि अख्खं गाव त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळं माझ्यावरही त्यांचं प्रेम आहे. तुमच्या भेटीचा योग आहे. मागच्या वर्षी इथं पुरुषोत्तम पाटलांचं कीर्तन होतं आणि इथलं कीर्तन झाल्यानंतर एका ठिकाणी त्यांचंच सांगवीला कीर्तन होतं 9 ते 11. यंदाही आता असंच आहे. ह्या वर्षी माझं इथं आहे आणि इथलं झाल्यानंतर तिथंच जिथं त्यांनी केलं तिथं यावर्षी माझं कीर्तन. असं साठलोटा असतं आमचं, कधी ते कधी आम्ही. त्यामुळं मलाही गडबड आहे, तुमची क्षमा मागतो. खरं तर 7ला थांबणार होतो, पण घड्याळ तसं भरपूर पुढं गेलंय. आता घड्याळ पुढंच गेले भरपूर. आता घड्याळ पुढं गेले. त्यात बर चोपदारांकडे तुतारी नाही वाजवायला, कसं करावं आता? हे कीर्तनाचं कमळ पुष्प एकदा त्या भैरवनाथाच्या चरणी वाहतो. कप बशीत चहा मागाशीच घेतलाय. रेल्वेचं इंजिन आता जवळच येणार आहे. बर त्यांचं ते जाणार आहे आणि हे सगळं दिसावं म्हणून मशाल हातात आम्ही घेणार आहे. मग मी कोणाचा प्रचार प्रसार करत नाही. आणि तो माणसं म्हणतील महाराजांनी प्रचार प्रसार केला. आम्हाला काय करायचंय? आमच्याकडे सगळे अभंग आहेत. त्यामुळं तुम्ही चिंता करू नका. मी तरी स्वतः सगळ्या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे झालेलं वाक्पुष्प भैरवनाथाच्या चरणी, सावताबाबांच्या चरणी अर्पण करतो. मी थांबतो. ऐका, जय विठ्ठल होईल, त्यानंतर आरती होईल, त्यानंतर पुढच्या सूचना हरिभक्तपरायण विलास महाराज आणि अण्णा देतील. ठीक आहे, कुणीही सूचना द्या, काही चिंता नाही. मला क्षमा करा, मी तुमची रजा घेतो. कधी वेळ योग आला तर पुन्हा एकदा 15-20 मिनिटं अजून जास्त देण्याचा मी प्रयत्न करेन. विठ्ठल जय जय विठ्ठल.